शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी टेंबी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आज व्हिडिओ घेण्याचं कारण, आज आपल्या हळदीला दुसरा खताचा डोस पेरण्याचं काम चालू आहे. त्यापूर्वी तुम्हाला आपल्या हळदीबद्दल थोडी माहिती सांगतो. या हळदीची लागवडीची तारीख मित्रांनो 2 जून ते 5 जून दरम्यान आपण लागवडीला सुरुवात केली होती. आज 6-7 ऑगस्ट. आज आपल्या प्लॉटला पूर्ण 60 ते 65 दिवस पूर्ण झालेले आहेत. यापूर्वी आपण काय काय काम केलं ते आपण वेळोवेळी व्हिडिओ देत असतो. चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपले मागचे व्हिडिओ पाहून घ्या. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या हळद उत्पादक मित्रांना शेअर करा. आणि आजच्या व्हिडिओसाठी आपण सुरुवात करू. या व्हिडिओमध्ये आपण आज 35 दिवसा अगोदर पहिला खताचा डोस पेरून घेतला होता. त्यानंतर आज आपण दुसरा खताचा डोस पेरण्याचं काम करत आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की खत फेकू नका, खत पेरून घ्या. तर खत कशा पद्धतीनं पेरायचं हे तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीनं मार्केटला तुम्ही एक अवजार बनवून घ्या. छोटा, आम्ही त्याला नांगर म्हणतो. त्या नांगराला एक मोगं बांधून 2 तासाच्या मध्ये खत पेरून घ्या, म्हणजे तुमचं पूर्ण खत मातीआड जाईल. तुम्ही पाहू शकता यामध्ये आपलं कुठंच खत उघडं राहत नाही. या 2 तासाचा अंतर मित्रांनो आपलं 14 इंचाचं आहे. 2 बेडचा अंतर 5 फुटाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला खत पेरण्याला कोणतीही अडचण येत नाही आणि पूर्ण खत आपलं मातीआड जाते. ड्रीप जरी असली तरी तुम्हाला काही ड्रीपची अडचण येणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही खत पेरून घ्या. खत आपण कोणतं पेरत आहोत आणि कशासाठी पेरत आहोत, यामध्ये आपण आज 14-35-14 80 किलो, युरिया 30 किलो, एरिज कंपनीची न्यूट्रिशियनची एक बॅग येते 25 किलो आणि एक महाफीड कंपनीचं ह्युमिक किंवा आपण त्याला 2-3 कार्य करणारं अमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, जमिनीचा pH कंट्रोल करण्याचं काम चांगल्या पद्धतीनं करते. ते एक 10 किलोची बॅग. असा आपण बेसल डोस आज या प्लॉटला पेरण्याचं काम करत आहोत. अशा पद्धतीने आपली हळद झालेली आहे. तुम्ही तुमच्या जमिनीनुसार खतामध्ये बदल करू शकता. त्याला पर्यायी आपण 12-32-16, 10-26-26, महाजन कंपनीचे नवीन आलेले क्रॉपटेक 9-24-24, 8-21-21 या खताचा पण वापर करू शकतो. पण त्यासोबत तुम्ही 9-24-24, 8-21-21 हे खतं जर घेतली तर तुम्हाला शक्यतोवर मायक्रोन्यूटनची किट घ्यायची गरज भासणार नाही. पण 12-32-16, 10-26-26, 14-35-14 या खतांचा जर करत असाल तर त्यामध्ये तुम्ही मायक्रो वापरा, ज्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा घटक मिळू शकता. आहे फुटवा चांगल्या यायला सुरुवात 2-3 फुटवे सुरुवात केली. आता बऱ्याच जणांचे फोन आणि मेसेज येत आहेत की फुटव्यासाठी काय सोडायचं. तर मी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर पहिलं खत पेरून 1 महिना जर पूर्ण झाला असेल तर त्यामध्ये दुसऱ्या खताची तयारी करा आणि दुसरं खत पेरून द्या. म्हणजे तुम्हाला जे आपण 12-61-0 सोडतो हे सोडायची सध्या तरी गरज पडणार नाही. कारण या खतामध्येच आपल्याला बऱ्यापैकी स्फुरद मिळून जाईल. त्यामुळे आपला 1 महिना तरी आपल्याला त्या खताचा वापर नाही जरी केला तरी चांगल्या पद्धतीने या खताचा आपल्याला फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, करपा, तांबेरा, कणसड असा कुठलाही रोग सध्या तरी आपल्या प्लॉटवर दिसत नाही. एक थोड्याफार प्रमाणात मित्रांनो करपा, तांबेरा किंवा असे तुम्हाला दाखवतो बारीक असे हे पांढरे डॉट जे दिसत आहेत
हे मित्रांनो, बोरॉनची कमतरता, पोटॅशची कमतरता, या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यामुळे पण असे स्पॉट आपल्याला हळदीमध्ये दिसतील. तर एवढं काही याची काळजी करायसारखं काम नाही. यासाठी आपण वेळोवेळी फवारणीचं नियोजन देत असतो किंवा 15-20 दिवसाला फवारणी करण्यासाठी सांगत असतो. रोग असो नसो, एक प्रिव्हेंटिंगमध्ये तुम्ही आलटून पलटून स्पर्शजन्य, आंतरप्रवाही अशा चांगल्या कंपनीच्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला समोर करपा आणि तांबेरा अशा रोगाला आपलं पीक बळी पडणार नाही. तर पाहू शकता मित्रांनो, चांगल्या पद्धतीनं आपल्या हळदीची आज वाढ आहे. तुम्हाला पुन्हा एकदा थोडं झूम करून दाखवतो. अशा पद्धतीनं तुम्ही खत व्यवस्थापन करून घ्या. खत मित्रांनो, पुन्हा आपण ते सांगतो, खत फेकून देऊ नका. खत फेकून दिल्यानं आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा मिळणार नाही. त्यामुळे खत व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं करा. 2 दिवस लेट करा, पण खते मातीआड घाला, चांगल्या पद्धतीनं मिक्स करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये किंवा आपला बायोमध्ये आपला नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपण एक 200 जणांचा ग्रुप आहे आपला, व्हॉट्सअप ग्रुप, हळद उत्पादक शेतकरी या नावानं. त्यामध्ये जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर आपल्या नंबरवर, आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही, माझा हाच व्हॉट्सअप नंबर आहे 74 98 45 87 94, या नंबरवर तुमचं नाव आणि गाव पूर्ण मेसेज करा. त्यामध्ये हळदीमधील बरेच तज्ज्ञ लोकांचा समावेश आपल्या ग्रुपमध्ये आहे. तुमच्या कोणत्याही रोगावर योग्य ते नियोजन तुम्हाला देण्यात येईल. याचे कोणतेही चार्जेस सध्या तरी नाही आहे. त्यामुळे याचा तुम्ही फायदा घ्या, चांगल्या पद्धतीनं नियोजन करा. नक्कीच तुमच्या हळद उत्पादनामध्ये वाढ होईल. आपला हा 3.5 एकरचा प्लॉट आहे. यामध्ये आपल्याला 45-50 क्विंटलच्या हिशोबानं आपलं नियोजन चालू आहे. तर व्हिडिओमध्ये कोणी नवीन असेल, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या हळद उत्पादक मित्रापर्यंत नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा मिळेल. धन्यवाद.